हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्पीक एक्सप्रेस इंग्लिश अकॅडमी। आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्स याचा अर्थ काय होतो? साधा भूतकाळ। त्याचा जो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, वर्ब सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट। मराठीत बोलताना शेवटचा अक्षर ल किंवा ला याचं जे पूर्ण आय ग्रुपचा जो फॉर्म्युला आहे किंवा ही ग्रुपचा जो फॉर्म्युला आहे तो एकत्रित करून आपण पाहतोय। आय ग्रुप मध्ये आय, यू, वी, दे, रामेन, सीता आणि ही ग्रुप मध्ये ही, शी, इट, राम असे एकत्रित सब्जेक्ट्स आहेत। त्यानंतर आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज करतोय। मग राईटचं सेकंड फॉर्म होतं रोट। ज्याप्रमाणे सेंटेन्स बनते आपलं आय रोट अ लेटर, मराठीत अर्थ होतो मी पत्र लिहिलं। त्यानंतर ही निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण आय ग्रुप आणि ही ग्रुप मध्ये डिड नॉटचा वापर करतोय आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरतोय। त्याचप्रमाणे वन एक्झाम्पल पाहूया आपण। आय डिड नॉट राईट अ लेटर म्हणजेच मी पत्र लिहिलं नाही। त्याचाच एसओडॅपचा जो फॉर्म्युला आहे आय ग्रुप आणि ही ग्रुप मध्ये सुरुवातीला आपण डिड घ्यायचा आहे। आय, यू, वी, दे, रामेन, सीता, ही, शी, इट, राम यांच्या आधी आपण डिड घेतोय आणि लगेचच त्यामध्ये येणारे जे वर्ब आहे त्याचं फर्स्ट फॉर्म यूज करतोय। फॉर एक्झाम्पल, डिड आय राईट अ लेटर, मी पत्र लिहिलं का। आता काही एक्झाम्पल मी इथे बनवलेले आहेत इंग्लिश टू मराठी। आय प्लेड क्रिकेट म्हणजेच मी काल क्रिकेट खेळलो। यू वोक अप अर्ली इन द मॉर्निंग, तू सकाळी लवकर उठला। वी वेंट टू द क्लास, आम्ही उशिरा क्लासला गेलो। दे एट पिझ्झा इन द बेकरी शॉप, त्यांनी बेकरी शॉप मध्ये पिझ्झा खाल्ला। ही स्पोक गुड इंग्लिश इन द इंटरव्ह्यू, तो मुलाखतीत चांगली इंग्रजी बोलला। त्याचप्रमाणे निगेटिव्ह मध्ये आय डिड नॉट राईट अ स्टोरी लास्ट वीक, मी मागील आठवड्यात गोष्ट लिहिली नाही। यू डिड नॉट गो टू हॉस्पिटल येस्टरडे, तू काल दवाखान्यात गेला नाही। वी डिड नॉट फिनिश आवर होमवर्क, आम्ही गृहपाठ संपवला नाही। दे डिड नॉट ड्रिंक वॉटर, त्यांनी पाणी पिलं नाही। ही डिड नॉट लर्न 10 सेंटेन्सेस, तो 10 वाक्य शिकला नाही। त्याच्याप्रमाणे एसओडॅप क्वेश्चन मध्ये डिड सुरुवातीला घेतल्यानंतर क्वेश्चन बनतोय डिड आय सिंग अ सॉन्ग, मी गाणं गायलं का। येस यू सॅंग अ सॉन्ग, हो तू गाणं गायलं। नो यू डिड नॉट सिंग अ सॉन्ग, नाही तू गाणं गायलं नाही। डिड यू स्पीक गुड इंग्लिश, तू चांगलं इंग्लिश बोलला का। येस आय स्पोक गुड इंग्लिश, हो तू चांगलं इंग्लिश बोलला। नो आय डिड नॉट स्पीक गुड इंग्लिश, नाही मी चांगलं इंग्लिश बोललो नाही। डिड ही अंडरस्टँड, त्याला समजलं का। येस ही अंडरस्टूड, हो त्याला समजलं। नो ही डिड नॉट अंडरस्टँड, नाही त्याला समजलं नाही। अशा प्रकारे आपण हा सिंपल पास्ट टेन्स समजावून घेतलेला आहे। अशा प्रकारे भरपूर प्रॅक्टिस सहित तुम्ही सराव करू शकता या टेन्सचा। अजून थोडंसं